नमस्कार, जय खानदेश, जय महाराष्ट्र. सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्रीराम देशमुख. उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक, नंदुरबार, धुळे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्याला नवीन पैलवान बघायला भेटले मित्रांनो. पहिल्यांदा जी एंट्री झाली हर्षल संभाजीनगर जे तुफानी पैलवानची एंट्री झाली मित्रांनो. मान्य वस्तात पहिला तात्या मामा चव्हाणने करंजगावच्या कुस्ती मैदानामध्ये नवीन पैलवान उतरवले मित्रांनो. आणि ते पैलवान आपल्याला वर्षभर प्रत्येक कुस्ती मैदानामध्ये खानदेश भागामध्ये बघायला भेटत राहिले मित्रांनो. पैलवान पर्वत काळे, पैलवान करण घनवट, पैलवान विशाल मागे, पैलवान मकरांत चव्हाण, पैलवान समाधान पैलवान, असं टॉप 5 पैलवान हर्षलचे आपल्याला खानदेश भागामध्ये बघायला भेटले मित्रांनो. आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक, धुळे, जळगाव या जिल्ह्यामध्ये या पैलवानचा धूम आपल्याला बघायला भेटले मित्रांनो. ते कोणामुळे झालं मित्रांनो? कुस्तीवरती प्रेम करणारे, प्रत्येक कुस्ती मैदानाला हजेरी लावणारे, कुस्तीचे नॉलेज राखणारे तात्या बाबा चव्हाण दरवर्षी नवीन पैलवान आपल्या परिसरामध्ये आणत असतात आणि एकापेक्षा एक कडेकाडी काटा कुस्ती लावत असतात मित्रांनो. या वर्षी त्याचं नियोजन वेगळं राहणार आहे मित्रांनो. करंजगाव कुस्ती मैदानामध्ये महाराष्ट्र केसरी पैलवान, व्हायरल पैलवान सिकंदर शेखची यावर्षी एंट्री होणार आहे मित्रांनो. आणि येणारे कुस्ती मैदानामध्ये करंजगावच्या कुस्ती मैदानामध्ये सिकंदरला आणि मित्रांनो असं मागच्या वेळेस जे कुस्ती मैदान झालं त्या कुस्ती मैदानामध्ये जाहीर करण्यात आलं होतं मित्रांनो. खास अपडेट घेऊन येऊ मित्रांनो. करंजगावला यावर्षी सिकंदर शेख येणार का नाही त्याबद्दल खास अपडेट आपल्याला इन्फो युट्यूब चॅनलवरती मिळून जाईल मित्रांनो. पण तात्या मामा चव्हाण कुस्ती मैदानामध्ये एंट्री करतात, पैलवानच्या कडक आणि काढा कुस्त्या लागतात, यात काही शंका नाही मित्रांनो. या वर्षी वस्तात तात्या मामा चव्हाण कोणते पैलवान आणणार आपल्या कुस्ती मैदानामध्ये याकडे सर्व कुस्तीप्रेमी वस्तात मंडळी आणि पैलवान चुकण्याची नजर राहणार आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास इन्फो युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आपले गावाकडचे कुस्ती मैदानचे व्हिडिओ बघण्यासाठी.